हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे गूढ झुलवा आणि हरवलेलं प्रेम. कोकणातल्या गार पावसाळी हवेत एका छोट्याशा गावात झाडांनी वेढलेल्या एका जुन्या वाड्यात एका झुलवाच्या छायेत ही कथा सुरू होते. पारिजात वाडा. एका काळी गावातला वैभव मानला जात होता, पण गेली 20 वर्ष तो बंद पडला होता. गावकऱ्यांना वाटायचं की तिथे काहीतरी अघोरी किंवा गूढ आहे. विशेषतः त्या मागच्या अंगणातला झुलवा तो आजही वाऱ्यावर हलतो, जणू कुणीतरी अदृश्य व्यक्ती त्यावर बसली आहे. त्या झुलव्यावर कोण बसतं? श्रेयस हा पुण्याचा एक इतिहास संशोधक. त्याला गूढ वाड्यांच्या कथा संशोधनात रस होता आणि एक दिवस त्याला पारिजात वाड्याबद्दल वाचायला मिळालं. इथे काहीतरी रहस्य आहे आणि त्या झुलव्याचं काहीतरी खास आहे, असं त्याने वैष्णवीला सांगितलं. वैष्णवी श्रेयसची कॉलेजमधली प्रेयसी. तिची ओढ मात्र गूढतेपेक्षा प्रेमात जास्त होती. आपण तिकडे एकत्र जाऊया, पण काही अनर्थ झाला तर? वैष्णवीने हलकासा विरोध केला. भ्यायचं नाही, आपल्याला सत्य हवंय ना, श्रेयस म्हणाला. त्या दिवशी संध्याकाळी दोघं पारिजात वाड्यात पोहोचले. घर धुळकट पण छत मजबूत. भिंतीवर जुन्या प्रेम कविता लिहिलेल्या. एक फोटो त्यांना आढळला एका तरुणीचा. तिच्या केसात पारिजाताची फुलं होती. ही कोण असेल? वैष्णवीने विचारलं. शक्यतो वाड्यातल्या शेवटच्या मालकाची मुलगी. कदाचित तिचीच आत्मकथा वाचतोय आपण, श्रेयस म्हणाला. रात्री अचानक झुलवाचं चिरकांड आवाज आला आणि त्याच वेळी एक पांढऱ्या साडीतील छायाचित्र किचनमध्ये दिसलं. दुसऱ्या दिवशी श्रेयसला एक जुनी पेटी सापडली. त्यात एक प्रेमपत्र होतं. माझं प्रेम तुझ्यासोबतच आहे, पण बाबा मला हट्टाने लग्नाला लावणार आहेत. ही त्या फोटोमधल्या मुलीचीच असावी, श्रेयस विचार करत राहिला. आणि त्याच वेळी त्याच्या मनात शंकेचा पहिला झरा निर्माण झाला. कदाचित या वाड्यात कुणाचं प्रेम अपूर्ण राहिलं आणि तेच आत्मा बनून इथे अडकून पडलं. त्याच पत्रात दुसरं नाव होतं आर्यन. पण कोण हा आर्यन? श्रेयसने गावात चौकशी केली. गावातल्या वृद्धांनी एक गोष्ट सांगितली. आर्यन वाड्याचा नोकर होता, पण त्या मालकाच्या मुलीशी त्याचं गुप्त प्रेम होतं. एक दिवस ती गायब झाली आणि आर्यनही आत्महत्या करून मेला. त्या रात्री वैष्णवीला एक विचित्र स्वप्न पडलं. एक मुलगी झुलव्यावर बसलेली. तिचं नाव घेत होती, आर्यन, आर्यन. स्वप्नात झुलवा हलतोय, पारिजाताची फुलं जमिनीवर पडतायत आणि रक्ताचं थेंब थेंब खाली झिरपतंय. वैष्णवी घाबरून उठली. श्रेयस, मला असं वाटतंय की या वाड्यात फक्त प्रेमाचं रहस्य नाही, इथे कुणाची हत्या झाली. सकाळी श्रेयस आणि वैष्णवी पुन्हा वाडा तपासायला लागले. मागच्या अंगणात एक लाकडी दरवाजा होता, जणू खोल काळोखात हरवलेला. ही खोली आधी कधी दिसली नव्हती ना? वैष्णवीने विचारलं. माझंही लक्ष नव्हतं, पण बघ, हिंगाचं कुलूप आहे, खूप जुने. श्रेयसने कुलूप मोडलं आणि दरवाजा उघडला. आत एक जुना पलंग, एक आरसा आणि आर्यनचं फोटोपेडी. त्यावर लिहिलं होतं, माझं प्रेम सत्य होतं, पण लोकांना आमचं नातं पचलं नाही. मी परत येईन तिच्यासाठी. वैष्णवी आरशाजवळ गेली, पण तिला स्वतःचा चेहरा नव्हे तर दुसऱ्याच मुलीचा चेहरा दिसला. जणू तो आरसा काळापलीकडून कुणाला दाखवत होता. तेवढ्यात झुलव्याचा आवाज पुन्हा झाला, पण तो इतका जोरात होता की घरातल्या खिडक्या हलायला लागल्या. श्रेयस धावत झुलव्याजवळ गेला आणि तिथे काहीतरी चकाकत होतं. एक चांदीचं लॉकेट. त्यात तिच्या व तिच्या प्रियकराचा फोटो. फोटोच्या मागे कोरलेलं होतं,
तुझं प्रेम जर खरं असेल तर मला शोध, मृत्यू पलीकडेही. त्या दिवशी श्रेयसने गावात चौकशी करत एक म्हातारा सापडवला. दामास्वामी. तो म्हणाला, आर्यन आणि अमृता एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते, पण अमृताच्या वडिलांनी तिचं लग्न दुसऱ्या श्रीमंत माणसाशी ठरवलं. तिने विरोध केला आणि एका रात्री ती वाड्यातून गायब झाली. कुणी म्हणालं तिने आत्महत्या केली, पण काही म्हणतात तिचा खूनच झाला. आणि आर्यन? वैष्णवीने विचारलं. त्याचं प्रेत त्या झुलवाच्या झाडाखाली सापडलं, फास लावून टांगलेलं. पण त्याच्या चेहऱ्यावर भय नव्हतं, हसू होतं. शेवटपर्यंत प्रेमात हरलेला माणूस. त्या रात्री वैष्णवीचं स्वप्न आणखी गडद होत जातं. आता ती स्वप्नात केवळ बघत नव्हती तर अनुभवत होती. जणू तीच अमृता होती आणि तिचा हात आर्यनच्या हातात होता. तू परत येणार आहेस. आपलं प्रेम अधुरं राहिलं होतं. या जन्मी पुन्हा पूर्ण होणार. आवाज ऐकू आला. ती धावत उठली. श्रेयस, मला असं वाटतं की मी त्या मुलीचा पुनर्जन्म आहे. त्याच रात्री त्यांनी एक प्रयोग करायचं ठरवलं. झुलव्याच्या खाली बसून लॉकेट धरून अमृता आणि आर्यनच्या आत्म्याला बोलवायचं. पूर्ण रात्र ते दोघं झाडाखाली बसले. 12 वाजता गार वाऱ्याचा झोत आला. झुलवा हलू लागला आणि दोघांच्या समोर एक धुंद गडद आकृती उभी राहिली, आर्यनची. तिचं प्रेम खरं होतं, पण जगाने आमचं वेडपण मानलं. आता जर ही वैष्णवीच अमृता असेल तर माझ्या आत्म्याला मुक्ती हवी आहे. आणि त्याच क्षणी झुलवा पूर्णपणे थांबला. पण आर्यन, तू मला सोडलंस का? वैष्णवीने विचारलं. आर्यनचे डोळे पाणावले आणि त्याने उत्तर दिलं, कारण तुझ्याच वडिलांनी मला संपवलं आणि श्रेयसचं नाव खोटं आहे. तोच खरा धवल आहे, ज्याच्याशी लग्न लावलं जाणार होतं. काय? वैष्णवीने श्रेयसकडे पाहिलं. श्रेयसचा चेहरा बदलला. त्याने शांतपणे उत्तर दिलं, हो, मीच धवल. मी तुला परत मिळवण्यासाठी हे सगळं नाटक केलं. पण आता मला जाणवतं, खरं प्रेम मी नाही, आर्यन करत होता. आर्यनच्या आत्म्याने शेवटी वैष्णवीकडे पाहिलं आणि एक हसू टाकलं. तू पुन्हा जन्म घेतलास प्रेमासाठी. आता माझं काम इथे संपलं. माझं प्रेम अमर आहे, पण तुझं आयुष्य आहे ते जग. तेवढ्यात झुलवा थांबला आणि पारिजातकाची एक फूल तिच्या हातात पडली. त्या दिवशीपासून झुलवा कधीच हलला नाही आणि वाडा पुन्हा कधीच भयानक वाटला नाही. वैष्णवीने पुण्याला परत जात स्वतःच्या मनात आर्यनचं स्मरण जपलं आणि श्रेयस, ज्याने प्रेमासाठी खोटं बोललं होतं, त्याच्याशी मैत्री ठेवली, पण प्रेम नव्हे. गूढ झुलवा आता शांत होता, पण त्याची कहाणी प्रेम, धोका आणि पुनर्जन्माची अजूनही हवेत दरवळत होती.